आज आपला 21वा दिवस आहे मित्रांनो आणि आज आपण आपल्या संपूर्ण पक्ष्यांचं 21व्या दिवसाचं लासोटा बूस्टर वॅक्सिन करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि हे स्टेराइल बॉटल आहे, डायल्यूट वॉटर याच्यामध्ये मिक्स करून आपण वॅक्सिन मिक्स करून आपण आपल्या पिल्ल्यांना पाण्याच्या भांड्यामध्ये देणार आहे. हे 100 डोसचं वॅक्सिन आहे मित्रांनो. असे आपण 3 बॉटल आणलेले आहेत आणि हे 3 बॉटल तुम्ही पाहू शकता. हे थंड वातावरणात ठेवावं लागतं मित्रांनो, म्हणून आपण हे बर्फामध्ये आणलेले आहे. म्हणून त्याचे स्टिकर असे निघालेले आहेत. आता आपण हे तिन्ही पण वॅक्सिन मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये डायल्यूट वॉटर टाकणार आहे. अशा प्रकारे डायल्यूट वॉटर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण पक्ष्यांना वॅक्सिन करायचं आहे. असं डायल्यूट वॉटर टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे असं शेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. असं चांगल्या प्रकारे शेक करून घ्यायचं आहे. अगोदर शेक केल्यानंतर मग आपण आपल्या संपूर्ण पिल्ल्यांचं वॅक्सिनेशन करू. त्यानंतर आपण हे वॅक्सिन आपण पिण्याच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकणार आहे, जेणेकरून वॅक्सिन इफेक्टिव्ह राहील. अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकणार आहे आणि हे डायल्यूट वॉटर आपण जे निळा रंग दिसत आहे मित्रांनो, याच्यावरून आपल्याला निदान लागते की आपल्या संपूर्ण पिल्ल्यांनी पाणी पिलेलं आहे. आणि जे पिल्ले राहिली आहेत त्यांना आपण स्वतः हातानं आपल्या पाणी पाजणार आहे. त्यासाठी आपण असं निळ्या कलरचा डायल्यूट वापरत असतो, जेणेकरून आपल्याला निदान लागते. आता हे अशा प्रकारे आपण ड्रिंकर मिक्स करून आपल्या संपूर्ण 200 पिल्ल्यांना पाणी देणार आहे. आणि वॅक्सिन करायच्या अगोदर मित्रांनो 1 तास आपल्या पिल्ल्यांना बिना पाण्याचं ठेवायचं आहे, जे की ते सर्व पाणी प्यायला स्वतःहून येतील. त्यामुळे आता पहा, व्हिडिओमध्ये संपूर्ण पिल्ले स्वतःहून पाणी प्यायला आलेले आहे. अशा प्रकारे संपूर्ण पिल्ले आपले पाणी पित आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपले 21व्या दिवसाचं लासोटा बूस्टर वॅक्सिन झालेलं आहे. पहा मित्रांनो, हे कोंबडी पण त्यांना पाणी प्यायला सांगत आहे. अशा प्रकारे शिकवते मित्रांनो ते. अशा प्रकारे आपण आपल्या 21व्या दिवसाचं काम पार पाडलेलं आहे.